नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज बघणार आहोत बॉम्बे हायकोर्टमध्ये जी एक्झाम चालू आहे, म्हणजे एक्झाम झाली आहे आणि कालच तुमची नुकतीच त्याची काय आन्सर की आली आहे। या आन्सर कीवरून आपण समजू शकतो की किती विद्यार्थ्यांना किती गुण आहे। माझ्या कॉन्टॅक्टमधले जवळपास 25-30 मुलं आहे, त्यांचं ॲव्हरेज गुण किती होतं त्यांना। त्यानंतर 2022-21 मध्ये जी रिक्रुटमेंट आली होती बॉम्बे हायकोर्टाची आणि त्याची पूर्णपणे भरती 2023 मध्ये झाली, त्यावेळेस ही तेव्हाची ॲड आहे। ही जे दिसते ही तेव्हाची ॲड आहे। 2021 ची जी भरती आली होती तुम्हाला स्क्रीनवर, त्यावेळेस काय कंडिशन होती, कसे शॉर्टलिस्ट केलं होतं, किती कट ऑफ होता, टायपिंगसाठी किती विद्यार्थ्यांना बोलवलं होतं आणि टायपिंगचा कट ऑफ किती होता, त्यानंतर इंटरव्ह्यूला बोलवलं होतं। ह्या सगळ्या गोष्टी आपण जी आत्ता 25 मध्ये एक्झाम दिली ह्याचा कट ऑफ किती असू शकतं, किती विद्यार्थी शॉर्टलिस्ट केल्या जाईल आता टेस्टमधून, म्हणजे कट ऑफमधून किती, म्हणजे किती कट ऑफ येणार आणि त्यामधून किती विद्यार्थ्यांना ते टायपिंग टेस्टसाठी बोलवतील। या सगळ्या गोष्टी आपण एकदम विथ प्रूफ बघणार आहोत। आपल्याकडे पूर्ण प्रूफ आहे 2021च्या भरतीचं, त्यावेळेस कसं झालं होतं आणि आता कसं होणार। ठीक आहे, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। तत्पूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। ही तुमच्या पुढे जी भरती दिसते 2021ला ॲड आली होती बॉम्बे हायकोर्टाची। ते बघा, द रजिस्ट्री ऑफ द हायकोर्ट बॉम्बे इज ग्रँटेड परमिशन टू द प्रिपेअर सिलेक्ट लिस्ट 206 म्हणजे 206 अँड वेट लिस्ट 41 कॅन्डिडेट्स फॉर द पोस्ट ऑफ द क्लार्क दॅट इज एक्झिस्टिंग 82 वॅकंट पोस्ट फॉर अँड वॅकन्सी ऑफ 133 पोस्ट एक्झिस्टिंग टू द राईज द नेक्स्ट 2 इयर। म्हणजे काय सांगितलं आलं आहे की 206 जागाची तुमची जागा निघाली आहे आणि 41 विद्यार्थ्यांची काय वेटिंग लिस्टला ठेवणार आहे। ते किती 41 किती वर्षासाठी, 2 वर्षासाठी, म्हणजे भरायचे किती आहे ॲक्च्युअलमध्ये 206 जागा हे होतं। आणि त्यावेळेसचं सिलेबससुद्धा सेम होतं, सिलेबस पूर्ण आता जसं होतं तसंच सिलेबस आहे। इथे दिसते तुम्हाला इन्स्ट्रक्शन सगळ्यात सेम आहे, सिलेबससुद्धा सेम आहे। आणि हे बघा, हे सिलेबस आहे, मराठी 10, इंग्रजी 10, जनरल नॉलेज 10 आणि गणित बुद्धिमत्ता 20-20 होतं। त्यानंतर कम्प्युटरचे 10 असे होते, 90 प्रश्न होते, 1.5 तास होता। हे झालं काय मागची ॲडव्हर्टाइजमेंट। आता तुम्हाला पूर्ण याच्याबद्दल बघू। आता ही झाली रिक्रुटमेंट। आता त्यानंतर झालं जर फॉर्म भरणं झालं, फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला किती विद्यार्थ्यांना शॉर्टलिस्ट केलं। फॉर्म आले होते जवळपास 30 का 40 हजार फॉर्म आले होते तेव्हासुद्धा, त्यामधून लिस्ट हे बघा, हे इम्पॉर्टंट आहे, लिस्ट ऑफ 2090 इलिजिबल शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट अपिअरिंग फॉर द स्क्रीनिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क। म्हणजे तुम्हाला इथे काय झालं होतं, त्यावेळेस काय झालं होतं की सगळ्यांना पोस्टाने पत्रव्यवहार केला होता, सगळ्यांना फक्त 5000 पोरं सिलेक्ट केलं होतं जेवढे फॉर्म भरले त्यापैकी, आणि त्यांच्याकडनं डॉक्युमेंट्स मागवले होते स्पीड पोस्टने। त्यामध्ये काही विद्यार्थ्यांचे मार्क चुकले, पॉईंटनं मार्क चुकले, म्हणजे 52.70 असेल तर 71 किंवा 52.53 असं काहीतरी झालं, म्हणजे त्यावेळेस काटले। त्यानंतर डॉक्युमेंटमध्ये ग्रॅज्युएशनमध्ये MSCITच्या मार्क्समध्ये काही ना काही ते करून ते लोक कॅन्सल करत गेले आणि त्यामधून फॉर्म पैसे भरणारे फक्त एवढे आहे ज्यांना एक्झामसाठी पात्र केलं। काय स्क्रीनिंग ऑफ 2090 पोरांना काय केलं, एक्झामसाठी पात्र केलं होतं। आता 2090 पोरांना काय केलं, हे एक्झाम देण्यासाठी पात्र केलं होतं। हे बघा, नाव दिसते आणि हे सगळं 2090ची यादी आहे। बघा इथे तुम्हाला दिसेल स्क्रीनमध्ये 1400 असे हे पोरं एवढे, जसं आत्ता आले ना आपल्याला 37,000 होते, त्यापैकी 27,000 पोरांनी पैसे भरले आणि 27,000 पैकी जवळपास 21-22 हजार पोरांनी 22,000-23,000 पोरांनी जवळपास काय हे बघा 2090 दिसते, 2090 पोरांनी काय केलं, पैसे भरले। म्हणजे हे पोरं काय होते इथं, द अबव कॅन्डिडेट आर हिअर बाय इन्फॉर्म दॅट द डेट फॉर द मेकिंग पेमेंट ऑफ एक्झामिनेशन 250 होते, यावेळेस 400 आहे। मेन्शन इन द ॲडव्हर्टाइजमेंट डेट 13 डिसेंबर 2021 पोस्ट ऑफ क्लार्क विल डिक्लेअर ऑन द ऑफिशियल वेबसाईट ऑफ हायकोर्ट बॉम्बे हिअर लेटर ऑन। ठीक आहे, म्हणजे 2090 पोरांना, म्हणजे एवढ्या पोरांनी पैसे भरले आणि ते एक्झामसाठी पात्र। आता किती होते, 27,000 होते। यावेळेस किती पोरांनी पेपर दिला, 27। आपण सगळ्या गोष्टीचा आढावा घेणार, त्यावेळेस कसं होतं आणि आता कसं होतं। 27,000 पोरांनी यावेळेस पेपर दिले, त्यावेळेस किती पोरांनी दिले, 2090 पोरांनी पेपर दिले होते। ठीक आहे, त्यावेळेसचा कट ऑफ किती लागला होता ते बघणार आहोत आपण। आता त्यावेळेस ही जी एक्झाम झाली 2090 विद्यार्थ्यांची, त्यावेळेस कट ऑफ होता
इथे बघा स्क्रीनिंग टेस्ट रिझल्ट दिसतंय का? आता ह्या स्क्रीनिंग टेस्ट रिझल्टमध्ये किती विद्यार्थी पास झाले आणि किती विद्यार्थी स्क्रीनिंग टेस्ट इथे दिसत असेल तुम्हाला स्क्रीनवर. हायकोर्ट ऑफ ज्युडिशियर ॲट बॉम्बे रेफरन ॲडव्हर्टाइजमेंट डेटेड 13 डिसेंबर 2000. स्क्रीनिंग टेस्ट रिझल्ट. स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे पेपरमध्ये जे रिझल्ट आला होता तो आहे. यामध्ये दिसतंय तुम्हाला CB हे जिरग हे क्लार्क एवढा नंबर आहे आणि हातगावकर कोणतरी अंकित अनिल आहे, त्याला 69 मार्क मिळाले होते. ठीक आहे. असे किती विद्यार्थी त्यावेळेस 2090 होते. किती? 2090मधून किती विद्यार्थ्यांना त्यांनी एक्झामसाठी पात्र केलं होतं बघा. हे 9 मार्च 2023ला एक्झाम झाली आहे. 2012 किती? 2012 किती आहे? 2012 विद्यार्थ्यांनी म्हणजे हे टोटल एवढे मार्क्स घेतले होते. 2012 म्हणजे एवढ्या पोरांनी 2090 जागा होत्या त्यापैकी 2012 पोरांनी ॲक्च्युअल म्हणजे एक्झाम सेंटरला गेलेले आणि त्यांना एवढे काही लोक विद्यार्थी अब्सेंट होते. इथं दिसत असेल अब्सेंट दिसत आहे तुम्हाला. मग एवढ्या लोकांनी काय केलं एक्झाम दिलं आणि एक्झाम देताना त्या लोकांना हे मार्क भेटले 46 62 52 53 46 43 42 65 69 59 57 असे 90 पैकी एवढे मार्क ह्या विद्यार्थ्यांना मिळाले होते. काही विद्यार्थी अब्सेंट सुद्धा आहे. ठीक आहे. मग आता ह्या विद्यार्थ्यापैकी किती विद्यार्थ्यांनी स्क्रीन म्हणजे टायपिंगसाठी पात्र झाले होते ते बघू. आता टायपिंगला बघा किती 2090 पासून ह्या एवढ्या विद्यार्थ्यांनी टायपिंग इलिजिबिलिटी टेस्ट आता इथं दिसत असेल तुम्हाला बघा. इथं फर्स्टच दाखवतो. फॉलोइंग enlisted 1465 candidate who are eligible for appearing for typing test are requested to remain present typing test for the post of the clerk on 19th March 2023. म्हणजेच 2090 मधून किती पोरांना टायपिंगसाठी बोलवलं? 1465 किती 1456 विद्यार्थ्यांना काय केलं? इथे 1456 विद्यार्थ्यांना काय केलं 2000 मधून टायपिंगसाठी बोलवलं. म्हणजे जागा किती होत्या? 206 जागा. किती? 206 भागिले 1 करा. आता हे 1456 भागिले 206 करा. 1400 म्हणजे बेसाती 200 करा. बेसाती 14 उरले किती? म्हणजे एका जागेसाठी किती विद्यार्थी? एकाच 10. हां ठीक आहे. मग हे तुम्ही भागाकार करून घ्या तुम्हीच किती होतं ते बघा. त्यानंतर बघू आपण एवढे विद्यार्थ्यांनी काय केलं एक्झाम दिली आणि त्यांचं टायपिंगचं सेंटरसुद्धा दिलं. कुठं आहे किती वाजता हजर राहायचं आहे तुम्हाला हे सगळं दिलं होतं. आणि त्यावेळेस कट ऑफ किती होता हे महत्त्वाचा पॉईंट बोलू. आता त्यावेळेस कट ऑफ लागला होता 47. किती लागला होता? 47. जे एक्झाममध्ये 47 किंवा 47+ असेल त्या विद्यार्थ्यांना काय केलं होतं त्या टायपिंगला बोलवलं होतं. ठीक आहे. हे झालं त्यावेळेसचा कट ऑफ. त्यावेळेस जागा 206 होत्या. आता किती आहे? जवळपास 120 काहीतरी जागा आहे. 124 आहे आणि 4 अपंगांसाठी आहे. मग 120 पकडू आपण. 120 जागा त्यावेळेस किती? 206. तरी एवढे शॉर्टलिस्ट केलं होतं. पण यावेळेस काय केलं शॉर्टलिस्ट लावली नाही. जेवढ्या लोकांनी फॉर्म भरलं सगळ्यांना पात्र केलं होतं. त्यापैकी 37,000 विद्यार्थ्यापैकी 27ने काय एक्झामसाठी पात्र होते. किती? 27,000. आता हे सगळं डिटेल बघू. 27,000 विद्यार्थी काय केले? 27,000 विद्यार्थ्यांनी एक्झामसाठी पात्र. त्यापैकी जवळपास 5,000 विद्यार्थी म्हणजे 22 ते 23,000. किती? 22 ते 23,000 विद्यार्थ्यांनी काय केली एक्झाम दिली आहे. ठीक आहे. 22 ते 23,000. आता तुम्ही विचार करा इथे असं समजू नका मग जागा हे आहे एकाच 10 बोलवतील एकाच 5 बोलवतील असं काही नाही. आता कसं होतं त्यावेळेस त्यांची मनमानी होती. आता पूर्ण उच्च न्यायालयात केससुद्धा गेली होती 2000 त्या भरतीची 21च्या भरतीची. कारण पोरांनी कोर्टामध्ये ही केस टाकली होती. मग कोर्टानं आता आदेश दिले सरसकट सगळ्यांना क्वालिफाय करा म्हणून यावेळेस काय झालं सगळ्यांना क्वालिफाय म्हणजे सगळे पात्र म्हणून करून घेतलं. ठीक आहे. मग आता काय होणार ती एकाच 10 न बोलवता जवळपास या 22,000 मधून तुम्हाला 10,000 किती 8 ते 10,000 विद्यार्थ्यांना काय करतील टायपिंगला बोलवतील. किती बोलवतील? 8 ते 10,000 विद्यार्थी एवढं बोलवतील. हे माझा अंदाज आहे. असं काय होईल काय करतील ते लोक काहीही अंदाज नाही आहे किती लोकांना बोलवतील. जर 8 ते 10,000 लोकांना जर बोलवलं त्या व्यक्तींनी त्या लोकांनी तर कट ऑफ हा किती जाईल माहिती आहे का?
जर सपोज 8 ते 10,000 विद्यार्थी आपण पकडू, 22,000 मधून आपण पकडू 10,000 विद्यार्थ्यांना बोलवलं, किती 10,000 जरी विद्यार्थ्यांना बोलवलं ना तरी कट ऑफ हा तुमचा 50+ म्हणजेच 52 ते 55च जाणार. आता का जाणार हे पण बघणार. मग सर जागा कमी आहे आता त्यावेळेसपेक्षा, मग एवढा कट ऑफ कमी आहे, आता पोरं हुशार झाले. अरे भावांनो, एक लक्षात घ्या, पेपर हा सोपा होता सगळ्यांना माहिती आहे, पण पेपरला वेळ हा अजिबात पुरत नव्हता. सगळ्याच विद्यार्थ्यांनी 55-60 किती 55-60. आता काही बँकिंग क्षेत्रातले पोरं असतील, मोजकेच असतील, बँकिंग क्षेत्रातले काही खूप पोरं नाही आहे, मोजके, तरी बी 55-60 पोरं प्रश्नापर्यंत त्या लोकांनी काय केलं, सॉल्व करत गेले व्यवस्थित. नंतर शेवटून वरून आवाज आला कुठून तरी, शेवटचे 5 मिनिटं उरले, मग त्या 5 मिनिटामध्ये 30 गोल केले पोरांनी. किती गोल केले? 30 गोल केले, पटापट पटापट. 30 पैकी 10 लागणार. किती लागणार? 10. म्हणजे तुम्ही 60 इकडे व्यवस्थित सोडवलं, वाचून बिचून सगळं सोडून 60. 30 पैकी सपोज 30 पैकी तुमचे 5 क्वेश्चन काय केले, बरोबर आले, तुक्का लागला. 5 ते 8 क्वेश्चन तुक्का लागला. या 60 पैकी तुमचे किती बरोबर येईल, सोडवले. 60 पैकी जास्तीत जास्त किती, 12-13 चुकतील, बरोबर. म्हणजे किती येणार, 48 पकडू आपण. 60 पैकी 12 चुकले, चला 48 आले. आणि इकडे किती, 8. इकडे किती, सपोज 8 पकडू, तुक्का लागले. 8 आणि 8 16शी 6 उरला 1, 4 आणि 1 5, 56. तरी सुद्धा मी सांगायचं तात्पर्य की ह्या लोकांचं काहीही भरोसा नाही. 56 असे होत आहे आपले. तुम्हाला जर 52, मी का सांगतोय, कारण नंतर 52+ जरी असेल ना तरी तुम्ही टायपिंगची प्रॅक्टिस करा. वेळेवर काय होईल सांगता येत नाही. आता ह्या म्हणजे इथे तर आपलं कॅल्क्युलेशन 56 होत आहे, पण 52 जरी असेल ना तरी करा. कारण ह्यामध्ये काय होतंय, काही विद्यार्थी असे आहेत की त्यांचा अभ्यास खूप आहे, त्यांनी 70 घेतले हा पेपरमध्ये आहे, 70 घेणारे पण आहे. पण टायपिंगमध्ये काय आहे, टायपिंगमध्ये एकदम 0, टायपिंगमध्ये भोपळा आहे एकदम, टायपिंगमध्ये काय भोपळा 0 आहे. मग इथे बेनिफिट होतो 52 मार्कवाल्यांचा, ठीक आहे. आणि ह्यांचं कट ऑफ कसं लावतील हे अजून कोणाला डिक्लेअर माहीत नाही आहे, कारण 2021च्या भरती वेगळीच झाली आणि 25ची जी आहे आता ही 2025ची ही वेगळीच होणार आहे. म्हणून तुम्ही काही म्हणजे टायपिंग अरे तुम्ही करायला काय बिघडते, तुम्ही 50+ आहे तुमचे, हां टायपिंगला सुरुवात करा. सांगता येत नाही. जर तुमचा 70 घेणारा मार्क, सपोज एखाद्या विद्यार्थ्याला किती आहे, एखाद्या विद्यार्थ्याला 52 आहे आणि एकाला 70 आहे, बरोबर. हा पण क्वालिफाय झाला टायपिंगला, हा पण उदाहरणार्थ जर झाले, हा पण टायपिंगला क्वालिफाय, हा पण टायपिंगला क्वालिफाय. याची टायपिंग स्पीड एकदम जबरदस्त आहे आणि याची टायपिंग स्पीड 0 आहे. मग लागणारा कोण, हा 52वालाच लागेल ना भाऊ. म्हणून टायपिंग चालू करा. मग असं जर एकदम कमी निवडतो म्हणलं तरी ते लोक जर एकदम कमी निवडलं तरी 55+ लागेल तुमची हे काय कट ऑफ. पण काही सांगता येत नाही, ह्या लोकांचा भरोसा नाही. 52+ जरी असेल ना तरी टायपिंग सुरू करून द्या. इथून पुढे तुमच्या 15 दिवसात तुमचं हे येणार, कोणाला किती मार्क भेटले, ठीक आहे. यापुढे 15 दिवसामध्ये ते येणार. त्यानंतर परत 15 ते 20 दिवसामध्ये तुमची शॉर्टलिस्ट येणार स्क्रीनिंग टेस्टसाठी. नंतर 15 दिवस भेटणार. मग वेळेवर धावपळ करण्यापेक्षा आत्ताच करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.